बातमी आहे नागपूरची। नागपूर शहरातील पोलीस प्रशासनाने एक अभिनव पुढाकार घेतला आहे। टायगर रन नावाच्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन नागपूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। या मागचा मुख्य उद्देश सायबर गुन्हे आणि ड्रग्ज विरोधी जागरूकता वाढविणे आहे। या स्पर्धेच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती पोलीस आयुक्तांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। आम्ही एक टायगर रन म्हणून एक ऑर्गनाइज केलेलं आहे आणि त्या टायगर रन जे आहे नागपूर सिटी पोलीस आणि त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि याचा हेतू आहेत की एक ते जे सायबर क्राईम आहे तसेच ड्रग्सचे विरोधात जे आपण काम करतोय, कारवाई करतोय, त्याच्याबद्दल अजून सेन्सिटिव्हिटी वाढली पाहिजे, लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलं पाहिजे। त्यासाठी आपण एक हे ऑर्गनाइज केलेलं आहे। त्याच्यात मोठी संख्येमध्ये पार्टिसिपेशन आमच्या समोर येत आहे। आम्ही याच्या जे रजिस्ट्रेशन तो बंद पण केलं आहे, अजूनही लोक येत आहे की आम्हाला पण याच्यात सहभागी व्हायचे आहे। दुसरा हेतू असा याच्या की आपण शहरामध्ये इतका सुंदर, इतका हवामान इतका सुंदर आहे, चांगला आहे इथे, तर आपण लहान मुलांना शाळा, कॉलेजेस, सिनियर सिटीजन्स, महिला, मुली हे सगळ्यांचे साठी एक स्पोर्ट्स मध्ये त्याचे इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, यासाठी एक आमचा हेतू आहे। आणि या सिटीला आपण स्पोर्ट्स सिटी म्हणून कसे ओळख देता येईल, आपल्याकडे चालूच आहे जसे क्रीडा महोत्सव पण आहे। मग पोलीस ही एक पब्लिक पोलीस रिलेशन्स वाढतील यासाठी आपण हे करतोय। 25 तारीखला सकाळी हे रन सुरू होणार आहे 6 वाजता आणि 6 वाजता जे आहे तो 21 किलोमीटर, मग 10 मिनिटानंतर 10 किलोमीटर, त्याच्यानंतर 10 मिनिटानंतर 5 आणि मग 3 किलोमीटर असा आपण वेळ याच्या ठरवलेला आहे। आणि ते 21 किलोमीटरच्या रूट डिक्लेअर आपण केलेलं आहे, तसेच 10 किलोमीटरच्या पण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपले राहील। आतापर्यंत जवळपास 12,000-12,500 याच्यात ऍप्लिकेशन्स आमच्याकडे आलेली आहे। जे धावणारे लोक आहेत, चालणारे जे लोक आहेत, त्यांना एक आपण टी शर्ट देतो आहे, तसेच एक मेडल त्यांना मिळणार आहे आणि एक ई सर्टिफिकेट पण त्यांना मिळणार आहे। तर अशी एक रूपरेषा आहे याची। बाकी याच्यात जे आहे शाळाचे मुले पण इन्व्हॉल्व झालेले आहे, म्हणजे जे वॉटर स्टेशन्स आहेत तिथे रिक्रिएशनसाठी आपले सोबत काही शाळाचे मुली येत आहे, ते चिअर वगैरे करणार आणि मोटिवेट करणार आहे, इन्स्पायर करणार आहे। त्याचे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स किंवा शाळाचे जे बँड असतात ते बँड तिथे असणार आहे। जसं मुंबईला एक वातावरण वेगळा होऊन जातो, रविवारी ते आता मागचे रविवारी जे रन झाला होता त्याच धर्तीवर आपण हे इथे रन ऑर्गनाइज केलेलं आहे। नागपूर पोलिसांच्या टायगर रन या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा आणि ड्रग्ज विरोधी जागरूकतेचा संदेश पोहोचविणे निश्चितच साध्य होईल। पोलीस आणि नागरिकांच्या सुसंवादाने शहर अधिक सुरक्षित होईल अशी आशा आहे। अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।